कधी-कधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी एकदम चटपटीत खाल्लं पाहिजे. तर त्यासाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे. तर मी इथे 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. तर पोहे भिजत आहेत तोपर्यंत तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडतात त्या कट करून घ्यायच्या. तर यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकतात. त्यामुळे मी माझ्या आवडीच्या घातलेल्या आहेत. तर मी इथे गाजर घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे, बीन्स घातलेले आहेत, कांदा घातलेला आहे, सिमला मिरची घातलेली आहे. तसंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता. मी स्वीट कॉर्न घातलेला आहे, कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं मिक्स होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पीठ घालणार आहेत. तर मी इथे तांदळाचं 3 चमचे पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखटही घालू शकतात. थोडेसे तीळ घालायचे. तीळ ऑप्शनल आहेत. मला आवडतात म्हणून मी घातले आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर याप्रमाणे आपल्याला बेटर बनवायचं आहे. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि आपण याचे छोटे-छोटे मिनी उत्तापे बनवणार आहोत. तर हे खायला खूप टेस्टी लागतात. यासोबत तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता. तर हे खरंच खूप टेस्टी लागतात खायला. नक्की ट्राय करा. मुलांसाठीही खूप हेल्दी आहेत. तर आता छोटे-छोटे आपण याच्यावरती उत्तप्पे बनवून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला तेल खूप कमी लागते. खूप हेल्दी आहे. भाज्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर एक 2-3 मिनिटं चांगले भाजले की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे. उत्तप्पे तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, एन्जॉय करा. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. ओके, बाय बाय. थँक्स.